राज्यात गुटखा माफियांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकारामजी मुंडे यांच्या धडाकेबाज ॲक्शनमुळे अनेक ठिकाणी गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत आणि या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण याच वेळी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. नेमका काय आहे हा प्रकार बघणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रस्तुत विशाल दृष्टी. खुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जिल्ह्यात आणि त्यांच्याच शेजारच्या मतदारसंघात असलेल्या देवळा तालुक्यात गुटखा तस्करीचा मोठा अड्डा तयार झाला की काय असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. लाखो रुपयांचा गुटखा देवळा तालुक्यात येतो आणि तेथून संपूर्ण परिसरात पसरतो अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. 8 जुलै 2026 रोजी देवळा तालुक्यातील विठेवाडी आहेर वस्ती येथे गावकऱ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडत गाडी व मुख्य आरोपी सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने याला ताब्यात घेतले आणि देवळा पोलिसांच्या स्वाधीन केले. तुला मी किती वेळा ऑन केलं होतं? ऑन केलं नव्हतं? परमनंट आहे का? परमनंट याला किती तुला समजवलं नव्हतं? गुटखा चालणार नाही सांगितलं होतं. पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बरोबर साहेब तुमच्या ताब्यात दिले. आमची जबाबदारी गावकऱ्यांची संपली आणि सर्वजण पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाले. पण खरी धक्कादायक घटना त्यानंतर घडली. ती अशी: पोलीस स्टेशनच्या आवारात पोहोचल्यानंतर हा सराईत आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. ही घटना केवळ आश्चर्यकारक नाही तर गंभीर संशय निर्माण करणारी आहे. कुणाल संजय मेने हा साधा आरोपी नाही. त्याच्यावरती देवळा, दिंडोरी, वणी यांसह विविध पोलीस स्टेशनमध्ये गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाईची शिफारस देखील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पोलिसांना करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे गुटखा तस्करीसाठी तो वापरत असलेली मारुती सुझुकी कंपनीची इर्टिका कार हायटेक पद्धतीने तयार करण्यात आली होती. रिमोटच्या साहाय्याने कंट्रोल होणाऱ्या काळ्या पडद्याद्वारे नंबर प्लेट तसेच गाडीच्या काचा काळ्या करणे अशा अत्याधुनिक युक्त्या वापरून तो पोलीस व अन्न व औषध प्रशासन तसेच परिवहन विभागाला तो नजर चुकत गुटखा तस्करी करत होता. यावरून या आरोपीची तयारी, गुन्हेगारीची पद्धत आणि संपूर्ण रॅकेटची गंभीरता स्पष्टपणे दिसून येते. देवळा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातही तो फरार होता. पोलीस त्याच्या शोधात असताना अनेक प्रयत्न करून देखील पोलिसांना तो सापडत नव्हता. पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश मिळत होते. अशा परिस्थितीमध्ये विठेवाडीच्या ग्रामस्थांनी पुन्हा त्याला गुटखा वाहतूक करताना पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले. तरी हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून आणि पोलीस ठाण्याच्या आवारातून पुन्हा कसा पळतो हा सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हा आरोपी आधी सापडत नव्हता की सापडवत नव्हते आणि आता तो खरोखरच फरार झाला की मुद्दामून पळून दिला गेला, हे प्रश्न आता जनतेसमोर उभे ठाकले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. देवळा तालुका गुटखा तस्करीसाठी सुरक्षित ठिकाण बनत चालले आहे का? आणि जर असे असेल तर त्यामागे नेमकी कोण आहे त्याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आम्ही आहोतच. देवळा तालुक्यातील गुटखा तस्करी अड्डे आणि त्यामागील साखळी उघड करण्यासाठी लवकरच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज तर्फे एक्सक्लुझिव्ह स्टिंग ऑपरेशन आणि धक्कादायक खुलासे तुमच्या समोर येणार आहेत. फक्त प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने निदर्शनास आणून दिलेल्या गुटखा तस्कर व गुटखा अड्ड्यांवरती व दोषींवरती कारवाई होणे गरजेचे आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा या विषयावरती आपण भेटणारच आहोत.
प्रबंधूच्या माध्यमातून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी, असेच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती विश्लेषण ऐकण्यासाठी प्रबंधू चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.